चला थोडा उशिराना सामना चालू होते. पंच मी विनंती करते आपण थोडा स्पीड अप करून केला प्लीज. पहिलाच बॉल या मॅच मध्ये. सिंगल मिळते या बॉल वरती. सिंगलला दाब्याचा श्री गणेशा. धावसंख्या 1 न पुढे जात असताना एका बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 1. मानिवली वन द टॉस अँड सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. सर्वोत्कृष्ट धावा जमवण्याचा मान खऱ्या अर्थानं मानिवली संघानं आज मिळवला. 55 धावा त्यांनी पहिल्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना जमवल्या होत्या. आता दुसऱ्या मॅच मध्ये ते टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारतायत. एका बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाव येते 1. हा फटका अप्रतिम नजरात्मक यतीन मॅन इन फॉर्म दाखवत असताना बॅट मधील दम. हम भी नहीं है किसी से कम. षटकार. दोन बॉल मध्ये धावा 7. मागील मॅचचा फॉर्म कॅरी ऑन करत असताना यतीन. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. 6 धावसंख्येसाठी येतोय षटकार. काय फटका होता. मैदानाचा झोन मधील सर्वात सेफ झोन म्हणून आपण स्टेट ऑन द ड्राईव्ह पाहत असतो. आणि इथे षटकार आला या बॅट मधून. यतीनच्या बॅट मधून दुसरा लगातारचा षटकार. धाव संख्या 13 अंकावरती. तीन बॉल मध्ये 13. मागील मॅच मध्ये फॉर्म मध्ये होता खेळाडू आणि त्याच उत्तर देत असताना बॅट मधून. तीन बॉल मध्ये धाव संख्या आहे ती 13. शैलेश पुनश्च एकदा तयार. खोलात टाकला बॉल यार्कर लेंथ आणि इथे मिस फिल्डिंग. घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि याच मूर्तिमंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजाला खऱ्या अर्थानं टार्गेट केलं आणि इथून क्षेत्ररक्षकाची देखील चुकी. बॉडी लँग्वेज दर्शवत असताना या 4 धावा मिळतायत. नशिबाचा चौकार. मिस फिल्डिंग. व्यवस्थित बॉल गॅदर करू शकले नाही क्षेत्ररक्षक. 17 धावा धाव फलकावरती. बॉल संपले 4. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये छोटीशी चुकी तुम्हाला मोठी ठरू शकते हे दाखवत असताना इथे फटका फसलाय हवेमध्ये. महत्वाचा झेल इथे केलीये मिस्टेक. कॅच ड्रॉप. पिन ड्रॉप सायलेन्स. हा इथे सातत्यानं चुका आणि चुका. मागील 2 बॉल वरती गोलंदाजानं चान्स क्रिएट केला होता या बॉल वरती, परंतु इथे कॅच ड्रॉप आहे. आता रन मिळते या बॉल वरती. ती पूर्णपणे 1-5 बॉल मध्ये धावा आहे धाव फलकावरती ते 18.
5 बॉल मध्ये 18 क्षेत्ररक्षकांना केलेली चुकी. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये एखाद्या फलंदाजाचा झेल सुटतो त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स खऱ्या अर्थानं दुमदमत असतो आणि आता तो दुबलीचा आत्मविश्वास दाखवेल का? बॅटिंग मार्क वरती येतील. जबरदस्त टच मध्ये मागील मॅच मध्ये देखील 5 षटकार, या मॅच मध्ये अद्याप तरी 2 त्यानं मारलेत. धीम्या गतीचा बॉल, फिंगर रोल करत असताना पंच सांगतायत वाईट बॉल. एक अतिरिक्त एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. 19 धावा धाव फलकावरती. बॉल संपलेत ते टोटल 5 बॉल मध्ये 19. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहताय. 3 ओव्हरची मॅच आहे. स्विचिंगचा फटका खेचायचा होता इथे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, शरीराला वेध घेतोय बॉल वेगानं. ओव्हर नंबर 1 चा खेळ अखेर संपलाय. एकाच षटकामध्ये धावा आहेत त्या. शैलेशच्या 19. बिरदोले संघाची सध्याची परिस्थिती अगदी मजबूत आहे. बिनबाद 19 एका षटकाच्या समाप्तीनंतर. एका षटकामध्ये 19 आहेत. 3 ओव्हरची मॅच. मिडल ऑर्डरचे षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती महेश. एका षटकामध्ये 19. मिडल ऑर्डरचे षटक. ओव्हर नंबर 2 मध्ये महेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. महेशचा पहिला बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. चांगला थ्रो, सर्व काही पाहिला. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. बॉल वरती रन मिळते 1. धाव संख्या 20 या धाव संख्येवरती. पहिला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय गोलंदाजी मार्क वरती. एकोणीस धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आल्यानंतर धाव संख्या 20. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमकता सिद्ध करणारा हा येतोय मोठा षटकार. सव्वीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल फेकलाय. कमबॅकिंग डिलिव्हरी हाताळली खऱ्या अर्थानं बॉलिंग मार्क वरती महेशनं. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आली, दुसऱ्या बॉल मध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉल मध्ये आता कमबॅक करत असताना बॉल नंबर 4. वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होऊ शकलेला नाही. आणखी एक निर्धाव बॉल, लगातारचा दुसरा निर्धाव डॉट बॉल येत असताना कमबॅक केलंय षटकामध्ये. मी तर म्हणेल महेशनं 4 बॉल मध्ये 7 धावा त्यानं खर्च केल्यात. अंतिम 2 बॉल मध्ये चांगल्या रीतीनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुल टॉस बॉल, मिड ऑफ मध्ये मिस्टेक आणि इथे पोहोचलाय फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये. नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय सुखरूपरित्या.
5 बॉल संपले, 27 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, या षटकामध्ये अद्याप तरी 8 धावा आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील, धावसंख्या आहे ती 27. कमबॅक केलंय मी तर म्हणेल महेशनं, परंतु आता अंतिम बॉल देखील चांगल्या रीतीनं फेकावा लागेल. जोपर्यंत शेवटचा बॉल तुम्ही चांगल्या रीतीनं फेकत नाही तोपर्यंत तुमच्या ओव्हरची सांगता देखील चांगल्या रीतीनं होते की नाही हे देखील आपण सांगू शकत नाही. अंतिम बॉल, यतीचा फटका हवेमध्ये, परंतु लॉंग ऑनला क्लिअर करत चाललाय बॉल हवेमध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय षटकार. पिकअप शॉट होता खऱ्या अर्थानं यतीनचा शेवटच्या बॉल मध्ये आलेला षटकार. 33-2 षटकांमध्ये. त्याला थोडा स्पीडअप घ्या, पंच विनंती करतोय. 3 षटकांच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेकची जास्त गरज नाहीये मी तर म्हणेल, त्यामुळे थोडं सहकार्य करा. इथून प्रत्येक सामना फार महत्वाचा आहे. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. अंतिम आणि स्लॉकचे षटक डेथ ओव्हर टाकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्क वरती निखिल. विवेक ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल विवेक साठी, अतिशय वेगवान भन्नाट वेगाने फेकलाय. गुल्ड्यांच्या स्पॉट वरती बॉल हिट केलाय, खांद्याचा वापर या बॉल मध्ये. निर्धाव चेंडू टाकलाय पहिलाच. 33वा धाव फलकावरती. इथे मात्र लाऊडली अपील केले पंचांकडे. फलंदाज होतोय बाद. दोन पूर्णांक 2 बॉलचा खेळ संपलाय. 33वा धाव फलकावरती आपण पाहताय. बिरदोले संघ प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. आता अंतिम 4 बॉलचा खेळ बाकी आहे. निखिलनं कमबॅक केलं या मॅच मध्ये. कमबॅकिंग स्पेल हातालावच लागेल, कारण 33 धावा होत्या खऱ्या अर्थानं धाव फलकावरती. बॉल नंबर 3 रमेशसाठी हलक्या सेन्सिबल पुश केलं. मादक सौंदर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. डीप थर्ड मॅनला जाईल बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा महत्वाचा चौकार. जितक्या धावा अंतिम षटकात येतील ना तितक्या धावा कामी येतील उत्तरार्धाच्या खेळामध्ये.
आणि तेच पूर्वार्धाच्या खेळामध्ये दाखवत असताना रमेश यांचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. बॉल त्याला लाईनला पिक केली, बॉलला अगदी जवळ येऊन दिला आणि कटचा फटका. इथे मात्र 4 धावा मिळाल्यात. विराट कोहलीला सातत्यानं फटका खेळताना आपण पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आज रमेश यांच्या बॅट मधून हा फटका येत असताना धावसंख्या 37. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. चला प्रत्येक बॉलला टाइमपास करू नका प्लीज, मी विनंती करतोय. हा स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. वॉट अ शॉट, टेक्निकल शॉट दाखवत असताना इथे सचिनच्या बॅट मधून रमेशच्या बॅट मधून येत असताना लॉंग स्टॉप मध्ये येतोय. स्कूपच्या साह्याने अनोखा चौकार. काय फटका केलाय, स्कूपचा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. सफल झाला फलंदाज, जागा बनवली आणि स्कूपचा फटका. 2 लगातारचे चौकार तुम्ही मागील बॉल मध्ये पाहताय. अजूनही 2 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. धावसंख्या 41. पहिले 2 बॉल चांगले फेकले गोलंदाजी मार्क वरती निखिलनं, परंतु या 2 बॉल मध्ये जसा रमेश मैदानाच्या आतमध्ये गेला तशा कलाईनं तो फटकेबाजी करतोय. अगदी अकलीनं आणि बुद्धीनं तो क्रिकेट खेळतोय. समजूतपूर्वक क्रिकेट. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा फायदा घेत असताना या अगोदर कटचा फटका आणि त्यानंतर दाखवला स्कूपचा फटका. फार चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉल नंबर 5 निखिल. व्यवस्थित बॅट वरती नाही, फटका अलोंग द कार्पेट चाललाय. बॉल मिड विकेट मध्ये उचलताय क्षेत्ररक्षक, फेकताय तोपर्यंत रन मिळते 1. 42 धावा धाव फलकावरती. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा पुढील सत्रामध्ये जमवाव्या लागतील मानिवली संघाला. हा बॉल चांगल्या रीतीने फेकेल का निखिल, की या बॉल मध्ये यतीनच्या बॅट मधून मोठा षटकार पाहायला मिळेल. 7 बॉल 24 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 7 बॉल 24 वरती खेळतोय. अंतिम बॉल जतीनच्या रडार मध्ये बॉल दिलाय फेकून. लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा धमाका यतीनच्या बॅट मधून हा येतोय. रोमांचक हाय अँड ह्यूज षटकार. 48 धावा धाव फलकावरती. 3 षटकांमध्ये आता येणारे 18 बॉल 49 धावसंख्येची गरज आहे.
17 रन स्कोरबोर्डवरती. हॅलो. फर्स्ट ओव्हरमध्ये 17 रन आणि उर्वरित 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. तसेच 12 चेंडू आणि 32 धावांची गरज मानवली संघाला. बॉलर
येतींचा हा लास्ट बॉल आणि 7 बॉल जिंकायला 31 धावांची गरज. नो बॉल. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज मानवली संघाला. बॉलिंग मार्कवर दीपक. धावफलकावर लागलेले 30 रन. 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. अविनाश येणारे आता 4 चेंडू आणि 19 धावांची गरज. अंतिम 4 बॉल आणि आता 19 धावसंख्येची गरज. हा बॉलिंग ट्रॅक वरती पाहता दीपक. 4 बॉल 19चा इक्वेशन. हा महत्वपूर्ण बॉल. स्लिंगा ऍक्शन न बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या मधून. हा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावसंख्येसाठी मॅच मध्ये हा पुन्हा ट्विस्ट निर्माण करणारा चौकार. 3 बॉल मध्ये आता 15 धावसंख्येची गरज आहे. हा मलिंगा स्टाईन स्लिंगिंग ऍक्शन आपण पाहतोय. गोलंदाजाची रिलीज करत असताना बॉल दीपकला पाहताय. लॉंग ऑफ झोन चूज केली खऱ्या अर्थानं फलंदाजानं. चांगला फटका. आता 3 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. अविनाशच्या बॅट मधून येणारा चौकार खऱ्या अर्थानं थोडीशी संघर्षाची सिद्धता स्पष्ट केली. 3 बॉल मध्ये आता 15ची गरज आहे.
3 बॉल बाकी आहेत, 15 ची गरज आहे. दीपक पुन्हा एकदा सज्ज. इथे दिशा पाहावी लागेल, लाईन पाहावी लागेल, लाईन चेक केली जाईल. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. भरत सरांचा इशारा येतोय वाईट बॉल, आणि वाईट बॉलला एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 35 धावा धावफलकावरती. 3 बॉल 14. इथून या बॉल वरती येणारा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, की गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या स्वबलावरती हा सामना सहजरित्या जिंकून देईल बिरतोले संघाला. इथे देखील लाईन पाहावी लागेल, इथे देखील लाईन खराब आहे. गोलंदाजांना प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. 3 बॉल 13. एखादा शॉट करावा या बॉल मध्ये, आणि पुढील बॉल मध्ये प्रेशर देण्यासाठी गोलंदाजावरती. 3 बॉल अंतिम 13 धाव संख्येची गरज. 3 बॉल 13 आपण पाहताय. पुन्हा निघालाय दीपक बॉलिंग मार्क वरती. दीपकचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षकाला 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 इथून कंप्लीट होत आहेत. आता 2 बॉल 11 धाव संख्येची गरज आहे. 38 धावा धाव फलकावरती. 2 बॉल मध्ये 2 षटकार कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. दोनही बॉल सीमापार धाडावे लागतील. 2 बॉल मध्ये 11 ची गरज असताना स्क्रीन वरती तुम्ही पाहता KTC लाईव्ह इव्हेंट.in च्या माध्यमातून 2 बॉल 11चं इक्वेशन. दीपक खऱ्या हातानं थकलाय. टोटल त्यानं बॉल फेकलेत अद्याप तरी 4 बॉल रिलीज करण्यासाठी 6 बॉलचा त्यांनी वापर केलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 11चं हे समीकरण आहे. दोन बॉल 11 धाव संख्येची गरज आहे. हा भडवल संघाचा कोणता खेळाडू आला असेल तर आपण आल्याची नोंद द्या आयोजकांना. इथे निर्धाव बॉल आलाय, निर्धाव बॉल आलाय. आता एका बॉल मध्ये 11 हे अशक्य आहेत. शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय. आता इथून 4 धावसंख्येने सामना जिंकलाय. फार चांगली बॅटिंग राहिली मानिवली टीमची देखील. हार्ड लक टीम आणि त्यानंतर 4 धावेनं कमी पडला खऱ्या अर्थानं मानिवली संघ या मॅच मध्ये. चला अंतिम सामना आजच्या दिवसातील कोदिवले आणि त्यांच्या अगेन्स्ट बिरदोले. सकाळच्या सत्रामध्ये कोदिवले संघ पुढे सरकलाय आणि आता सायंकाळच्या सत्रामध्ये नुकतंच पुढे सरकलाय तो बिरदोले संघ स्वतःच्या मैदानावरती. अंतिम मॅच आजच्या दिवसातील